तुमच्या अंदाजानुसार मुकेशला मीच मारलं असं तुम्हाला म्हणायचंय? म्हणजे हा तुमचा अभ्यास आहे? नाही, खरं म्हणजे मला असं तेच म्हणायचंय. खरं आहे. तेच खरं आहे. तुम्ही काय आणलं का असं म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे करायला? तर करा, बिनधास्त करा. अहो खरं सांगतोय, करा रेकॉर्डिंग. तुम्हाला काय मजा येते का हो? बोटं घालून प्रकरण वाढवायला? बाईनं बाईसारखं राहावं. गंमत म्हणून नाही करत आहे मी. पण मी करतो ना गंमत. मी गंमत म्हणूनच करतो. आता मी तुमची गंमत करतो. पण त्याआधी तुम्हाला माझं एक नागडं सत्य सांगतो. माझी आई एका वकिलाची बायको होती. तिथल्या राजकारणाने तिला पंक्तीतून पळवून नेलं. त्यांच्याकडनं एका राजकीय मार खाल्लेल्या नेत्याला ठेचायचं होतं म्हणून तिला तिथून पळवलं. मग माझा जन्म झाला. तिथून ती पळाली. एक वाईट बाईचा लेख म्हणून मी हिणावं लागेल. आणि म्हणून मी विकृत झालो. उद्योग करणारी बाई म्हटलं की आपलं डोकं सडावतं. एवढ्या खोलात शिरायला काय गरज होती? कोणी सांगितलं तुम्हाला? चायला डायलेक्ट मुळातच हात घातलात माझ्या. माइंड युअर लँग्वेज. सॉरी सॉरी सॉरी. झोप म्हटलं की झोपणारी बाई मला नाही आवडत. विरोध हवा, बुचकारणं हवं, फिसकारणं हवं, चिडणं हवं, असं चवताळणं हवं. पाल अशी चिमटीत पकडली ना की अशी वळवळ वळवळ करते, तशी बाई अशी वळवळ वळली पाहिजे. आता माझे तुमची गंमत करायला. तुम्ही एका जर्नलिस्टशी बोलताय. ह्याचे परिणाम माहिती आहेत का तुम्हाला? घाबरलो मी घाबरलो. अजून भ्यायच्या आत तुम्ही इथून प्लीज प्लीज निघा. हा त्या बाईला गेटवर धरा. तिला करकचून बांधून ठेवा. पलंगाला जरा एसी लावा. थोडं गारगार वाटेल. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.